नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। कालच्या दिनांकाला म्हणजेच 20 जानेवारी 2026 रोजी शासनाचा एक निर्णय आला आहे। तो आहे पवित्र पोर्टल मार्फत जी आपली शिक्षक भरती होणार आहे तर त्या पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत त्या संदर्भामध्ये कालचा हा शासन निर्णय आहे। आता बरेचसे जण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू आहेत, तर या व्हिडिओमध्ये मी हा निर्णय वाचून नाही दाखवणार, परंतु या निर्णयामधल्या आपल्या पॉझिटिव्ह बाबी आणि या निर्णयाचे दुष्परिणाम किंवा ज्यामुळे आपला तोटा होऊ शकतो, सर्वसामान्य अभियोग्यता धारकांचा फायदा कशात आहे आणि तोटा कशात आहे यावरच मी बोलणार आहे। कारण आतापर्यंत सर्वांनी हा निर्णय वाचला आहे, परंतु बरेचसे जण हा बरं झालं असं झालं हे किंवा काही जणांचं म्हणणे की हे असं नको व्हायला पाहिजे होतं, तर याच्यामुळे काय होणार आहे, काय होऊ शकतं या बाबी आज आपण बोलणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर आपल्याला असं वाटत असेल की बाबा या पर्टिक्युलर नियमामध्ये बदल व्हायला हवा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण त्या पद्धतीने मागणी देखील करू शकतो। त्यामुळे आपण एकदा ह्या सूचना एकंदरीत बघूया। तर बघा, कालच्या डेटला हा निर्णय आला आहे आणि पूर्वी काय सूचना होत्या आणि नंतर काय सूचना आहे या संदर्भामध्ये मी बोलणार आहे। इथे फक्त मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, तुम्ही निर्णय बघून घ्या आणि त्याच्यानंतर त्यानंतर येऊन हा व्हिडिओ बघितला तरी चालतो। बघा, आता इथे शासन निर्णय दिलाय त्यांनी, शासन निर्णय 13/10/2023 मधील परिच्छेद दिलाय। बघा, सुरुवातीला काय नियम होता की विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केलेल्या निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वीच्या शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदाला पात्र राहील। उमेदवाराने पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असेल तर नव्याने चाचणी दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र राहील। हा पूर्वीचा नियम होता। म्हणजे काय की बाबा 1 ते 5 ला सिलेक्शन झालं एखाद्याचं तर तो त्याच्यापेक्षा वरचा गट म्हणजे 6 ते 8, 9वी, 10वी, 11वी, 12वी साठी तो पात्र राहत होता आणि जेव्हा जशा जाहिराती येतील तर त्या पद्धतीने मग तो वरच्या वर्गाला जाऊ शकत होता। तर हा जो आता नियम, तो पूर्वी नियम होता तर त्यामध्ये बदल केलाय। तर बदल काय झालाय की उमेदवाराने चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळा निवडीच्या शिफारशीस लागू राहतील। उमेदवार निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असेल तर त्याला पुन्हा नव्याने चाचणी द्यावी लागेल। आता हा एक इथं पॉझिटिव्ह बदल मला दिसतो, कारण मागच्या वेळी आपण एकंदरीत बघितलं की सुरुवातीला भरती प्रक्रिया झाली, 11,000 उमेदवार लागले, पहिल्या टप्प्याचं सांगते, आणि त्यानंतर त्याच उमेदवारांचं वरच्या वर्गासाठी सिलेक्शन झाले। नवीन उमेदवार बरेचसे कमी लागले, त्यामुळे काय झालं की त्यांच्या पहिल्याही जागा रिक्त राहिल्या आणि वरच्या जागेवर ते गेले। हे एकदम जवळचं उदाहरण आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे हा बदल अपेक्षित होता, हा बदल पॉझिटिव्ह झाला आहे की एकदा एका गुणांच्या आधारे एका वर्गासाठी सिलेक्शन झालंय तर मग पुन्हा तो वर्ग सोडून तुम्ही वरच्या वर्गाला जाऊ शकत नाही। तुम्हाला जर जायचं असेल त्याच वर्गाला जा किंवा वरच्या वर्गाला जायचं असेल तर पुन्हा नव्याने चाचणी द्या, परीक्षा द्या आणि मग जा। हा खरंच खूप पॉझिटिव्ह बदल आहे, कारण मागच्या वेळी अगदी जागा रिक्त असताना देखील वरच्या वर्गाला सिलेक्शन झाले म्हणून ती जागा सोडून उमेदवार आमच्याच जवळचे बरेचसे जण दुसऱ्या ठिकाणी गेले, त्यांच्या जिल्ह्यामध्ये गेले किंवा पदवीधर किंवा 9वी 10वीसाठी गेले, तर मग ते ज्या जागेवर होते ती जागा रिक्त राहिली आणि मागच्या भरती प्रक्रियेमधून ती जागा रिक्तच राहिली। आपल्याकडे वेटिंग लिस्ट नसते त्यामुळे ती जागा भरलीच गेली नाही। आता ती जागा पुन्हा या भरती प्रक्रियेमध्ये भरली जाणार, म्हणजे एखादा उमेदवार त्या ठिकाणी लागू शकणार होता त्याला आता नाहक त्या गोष्टीमुळे 2 ते 2.5 वर्ष त्याला वेट करावं लागलं, जेणेकरून त्या कालावधीत त्याचा शिक्षण सेवा कालावधी पण पूर्ण झाला असता। तर हा एक पॉझिटिव्ह चेंज आहे। त्यानंतर दुसरा बघा, त्यांनी दिले शासन निर्णय 7/2/2019 मधीलच परिच्छेद आहे। आता बघा, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील। अगोदरचा असा नियम होता। तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील। उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील। उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व जागांसाठी प्राधान्यक्रम येतील। आता अगोदरच आपल्या सर्वांना माहिती, आपण सर्वांनीच प्राधान्यक्रम भरलेले, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे असो 200, 250, 300 भरपूर प्राधान्यक्रम येत होते आणि खासगीचे तर अगदी 500, 600, 1000, 1500 प्राधान्यक्रम, म्हणजे ज्यांचं जितकं जास्त क्वालिफिकेशन
तेवढे प्राधान्यक्रम तुम्हाला येत होते, जनरेट होत होते, तेवढे आपण फील करू शकत होतो. हे अगोदरचा नियम होता. पण आता या नियमात बदल झाला आहे. हा सगळ्यात मोठा बदल आहे मला असं वाटतं. तर इथे काय आहे, बाकीच्या काही गोष्टी तशाच आहे. जसं इच्छुक अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच आता पूर्वी कसं होतं की 7 दिवसाच्या आत, परंतु तिथे जो कालावधी दिलाय त्यातच आपल्याला अर्ज करायचा आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. आता खाजगीसाठी आणि स्थानिक स्वराज्यांसाठी संस्थेसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम तेव्हाही होते, आताही आहे. परंतु बदल बघा, उमेदवारांनी आता तेच प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकते. आता बदल इथे, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोनही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे जर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे 50, 100, 150, 200, 300, 350 जर तेवढ्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल, सर्व तुम्हाला दिसणार आहेत. सेम खाजगी संस्थांचे 500, 600, 1000 जितक्या ठिकाणी संस्था आहेत जिथं तुमचं क्वालिफिकेशन बसतंय, 100 असो, 150 असो, 500, 600 असो, मी मोठा आकडा यासाठी सांगते की एवढे प्राधान्यक्रम येतात हे तुम्हाला माहिती आहे संस्थांचे. जर तुमचं क्वालिफिकेशन 1ली ते 12वी पर्यंत तर 500च्या पुढे, 500, 1000च्या पुढे जातात, आम्हाला तसे आलेले, तर मग ते तुम्हाला दिसणार, जनरेट होणार. परंतु पुढे तथापि उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र राहील. हा सर्वात मोठा बदल आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 50, विथ इंटरव्ह्यू खाजगी संस्था 50, म्हणजे तुम्हाला इथे लिमिट लावून दिली. आणि हा जो बदल आहे हा सर्वात घातक बदल आहे असं मला तरी वाटतं. कारण खूप जास्त प्राधान्यक्रम असतात, खूप ठिकाणी जागा असतात, आपलं खूप ठिकाणी क्वालिफिकेशन बसतं. जसं की आता इंग्लिश मिडियम असेल तर इंग्लिश मिडियमला बसतं, मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यमाला बसतं, त्याचबरोबर आपण DED BEd केलेलं आहे आपण, म्हणजे सगळ्याच ठिकाणी बसतं. तर अशा ठिकाणी फक्त 50 प्राधान्यक्रम देणं हे मला उचित वाटत नाही. हा आकडा थोडा जास्त हवा होता. प्राधान्यक्रमावर लिमिट लावणं हे पटलं, परंतु हे इतक्या पद्धतीने केलं हे फार चुकीचं झालेलं आहे. कारण आता समजा बरेचसे उमेदवार आहेत, त्यांचे मी थोडेसे जेव्हा सिलेक्शन प्रोसेस वगैरे झाली तेव्हा अंदाज लावला तर बऱ्याच जणांना 55, 60, 65 अशा नंबरच्या प्राधान्यक्रमावर बऱ्याच जणांचं सिलेक्शन इथे झालंय. आता बघा, अशा वेळी जर तुम्हाला 50 प्राधान्यक्रम दिले तर तुम्ही काय करणार? जर एखादा उमेदवार पश्चिम महाराष्ट्रातील आहे तर तो काय करेल, माझ्या आजूबाजूचे जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या नादामध्ये काय होईल की त्याला फक्त आणि फक्त त्या भागामध्येच 50 प्राधान्यक्रम त्याचे पूर्ण होतील. आणि जर त्याला अगदी 130, 140 मार्क आहेत, परंतु तो कसा विचार करेल की मी आता दूर जाण्यापेक्षा माझ्या इथले प्राधान्यक्रम मला आहे, तिथे जागा पण आहेत, मग मी कशाला दूर जाऊ. आणि तिथे त्याचं मेरिट बसलं नाही तर अगदी 125-26 वाला उमेदवार इतर ठिकाणी त्याचं सिलेक्शन होऊन जाईल, परंतु ह्या उमेदवाराला संधी मिळणार नाही. कमीत कमी प्राधान्यक्रमावर लिमिट लावायची होती तर 100 ते 150 कमीत कमी संस्थांचे प्राधान्यक्रम जास्त यायला हवे होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण भरपूर येतात, तर त्यामध्ये 50ची लिमिट हे मला तरी पर्सनली पटलं नाही. तुमचं काय असेल ते मला कमेंट करून कळवा. कारण एखाद्या उमेदवाराचं समजा सिलेक्शन झालंय, समजा मी आहे, माझं सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी, तर मग माझ्यासाठी प्राधान्यक्रमावर लिमिट असली तर मला काही फरक पडत नाही. कारण मला आता प्राधान्यक्रम फक्त एकच जिल्हा हवाय, मला इतर ठिकाणी मला जायचंच नाही. त्यामुळे ते माझ्यासाठी किंवा ज्याचं सिलेक्शन झालंय त्याच्यासाठी ठीक आहे. पण तू ज्याचं सिलेक्शनच नाही झालंय, असे माझे बंधू आहेत, माझ्या काही भगिनी आहेत की ज्या जॉबसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही जायला तयार आहेत, त्या याच दिवसाची वाट बघत होत्या. अशांना जर फक्त 50 प्राधान्यक्रम दिले गेले आणि त्याने दिलेल्या प्राधान्यक्रम म्हणजे ज्या ठिकाणी त्या जागा आहेत तिथे जर त्यांचं सिलेक्शन नाही झालं आणि त्यांना चांगले मार्क असून इतर जिल्ह्यांमध्ये इतरांचं सिलेक्शन झालं तर त्यापेक्षा दुर्दैवी बाब कुठलीच असणार नाही. कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की आता काहींचं सिलेक्शन झालं ते रिपीट तर येणारच आहेत, त्यांचा हक्क आहे, परंतु त्यांचा विषय इथं नव्हता. कारण आता ते जे जाणार आहेत ना ते फक्त आणि फक्त स्वतःच्या जिल्ह्यात किंवा त्याच्या आसपासच्या 1-2 जिल्ह्यात ते आता सर्व प्राधान्यक्रम टाकणार नव्हते. त्यामुळे ज्याने ही मागणी केली आहे
की प्राधान्यक्रमावर लिमिट लावावं, तर त्यांचंच नुकसान इथं झालेलं आहे. जे आतापर्यंत ज्यांचं सिलेक्शन नाहीये ना त्याचं इथे जास्त नुकसान आहे. थोडासा विचार करा मित्रांनो, तुमच्यातील लक्षात येईल. त्यामुळे हा प्राधान्यक्रमाचा 50 हा आकडा वाढवण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करता येत असेल तर करा. तर मी आहे, मला फक्त आणि फक्त संभाजीनगरला जायचं आहे. मला त्याच्या बाजूला जर मिळालं तर मी फक्त जालना संभाजीनगर याशिवाय एकही प्रेफरन्स मला टाकायचा नाही. त्यामुळे माझा विषय इथं येतच नाही. मला 50ची गरजच नाहीये प्राधान्यक्रमांची. मग असे माझ्यासारखे सिलेक्शन झालेले उमेदवार आहेत त्यांचा इथे विषय येत नाही. परंतु माझे असे बांधव आहेत, माझ्या अशा भगिनी आहेत की ज्या कुठेही जायला तयार आहे, तर त्यांना चांगले मार्क्स असताना 50 प्राधान्यक्रम जर त्यांनी असे निवडले की जिथे त्यांचं मेरिट बसलं नाही, अशा वेळी त्यांची गुणवत्ता असून देखील त्यांना सिलेक्शन मिळणार नाही. या मुद्द्यावर मी भरपूर बोलले, यावर मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे, पण मला हा मुद्दा म्हणजे मला गरजेचा वाटला म्हणून मी इथे बोलले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, शिक्षक भरतीसाठी आता पुन्हा शासन निर्णय 10/11/2022 नुसार पूर्वीचा नियम सांगते मी. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यासाठी तथा 2022 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिल करण्यात आले होते. तुम्हाला माहिती आहे 31 डिसेंबर 2023 पर्यंत झालेल्या परीक्षांसाठी मग 2 वर्ष शिथिल केलं होतं, म्हणजे 25 पर्यंत होतं. आता मात्र त्यांनी काय केलंय की आपण ज्या दिवसापर्यंत अर्ज केला होता ना तेव्हापर्यंत एज लिमिट ठेवली आहे. म्हणजे आता यानंतर पुढे 2 वर्षही भरती या चाचणीच्या आधारे झाली ना तर तुमच्या एजवर फरक पडणार नाही. जाहिरात कोणती येऊ, आपल्याला 14 मे 2025 तुमचं एज ग्राह्य धरणार आहे. ही एक बातमी चांगली आहे, कारण आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं एज बसत होतं. आता पुढे ही भरती 2 वर्ष चालू, 4 वर्ष चालू, तुम्ही तिथे पात्र आहात. तर हे एक चांगलं झालं आहे. त्यानंतर बघा, हा शेवटचा मुद्दा मोठा महत्वाचा आहे. तर यामध्ये काय दिलंय, 19/2013चा जो निर्णय आहे त्यानुसार पूर्वीचा नियम असा होता की बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा दिलाय तो 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन जे आहे, सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील, ते तसंच आहे. तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका डीएड धारण करणे आवश्यक राहील. ही पूर्वीची अट होती. आता काय त्याच्यामध्ये बदल झाला, आता आपल्याला आत्ताची समजून घ्यायची आहे. व्हिडिओ मोठा होतोय पण काही गोष्टी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करताना त्याचा फायदा होणार आहे. तर मग हीच गोष्ट त्यांनी पुढे दिली. तर आता त्याच्यात बदल बघा, 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत नियम निर्गमित करण्यात आलेला जो शासन निर्णय होता शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांना शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा, आता शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा पात्र राहील. इथं सेम आहे. 1ली ते 5वी 6वी ते 8वी 9वी 10वी या गटांकरिता त्या माध्यमाच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम. आता तुमची जर समजा इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर इंग्रजी माध्यमाची त्याची व्यावसायिक अर्हता पाहिजे, परंतु त्यासह त्या शाळांचे माध्यम, जसं की जर मराठी शाळा आहे, उर्दू शाळा आहे, कन्नड शाळा आहे, विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्या उमेदवाराची निवड करावी. हा ठीक आहे. जर तुम्ही 10वी मराठी माध्यमातून झालं असेल तर मराठी माध्यमाच्या शाळेसाठी तुमची निवड केली जाईल, आणि मग तुम्ही उर्दूमधून झाले असेल तर त्या पद्धतीने, कन्नडमधून झाले असेल तर त्याला प्रेफरन्स अगोदर देणार आहे. 10वीच्या तुमच्या माध्यमाचा इथे अगोदर विचार केला जाणार आहे. त्यानंतर बघा, 1ली ते 5वी या गटाकरिता सेमी इंग्रजी, आता सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. तर 1ली ते 5वी साठी जर सेमी इंग्लिश असेल तर व्यावसायिक अर्हता काय पाहिजे, इंग्लिश, म्हणजे इंग्लिश डीएड पाहिजे इथं. पण त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, आता जर इंग्लिश डीएड वाले इथे उपलब्ध नाही झाले तर अशा जागांसाठी पुन्हा नव्याने जाहिरात द्यायची, आणि मग या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाहीये
परंतु त्यांचं 12वी सायन्स आहे, BA MA इंग्लिश आहे, BSc MSc आहे अशी अर्हता जर त्यांनी धारण केली असेल तर यांना पात्र ठरवण्याची मुभा देण्यात आली आहे. हा मुद्दा पडला, परंतु पुन्हा नव्याने जाहिरात देणं हे कुठंतरी पटलं नाही. कारण माझं असं म्हणणं होतं की जर एखादा व्यक्ती आहे 120 मार्क त्याला आहे, 120 मार्कवाला जर सेमी इंग्रजीच्या शाळेत आपल्याला द्यायचा आहे, 120 मार्कांवर जर इंग्रजी माध्यमाचा उमेदवार मिळाला नाही तर त्याच सिच्युएशनला त्या उमेदवाराचं 120 वाल्या मार्काचा उमेदवार जर पुढे 12वी सायन्स असेल किंवा BA MA इंग्लिश असेल, BSc MSc असेल तर त्याचं सिलेक्शन लगेच त्या क्षणी व्हायला पाहिजे होतं. आता असं होणार आहे. या मुद्द्यानुसार मला जितकं कळतं की अगोदर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल, ते उमेदवार जेवढे भेटतील त्या सर्वांची भरती प्रक्रिया होऊन मग त्यानंतर पुन्हा नव्याने जाहिरात दिली जाईल आणि उर्वरित जागांसाठी मग तुम्हाला 12वी सायन्स किंवा मग BA MA इंग्लिश अशा पद्धतीने केलं जाईल असं वाटतंय. आता बघूया ते कशा पद्धतीने करतात, कारण हा किचकट विषय आहे थोडासा. पुन्हा नव्याने जाहिरात देणार याचा अर्थ इंग्रजी माध्यमाचे उमेदवार मिळाले नाही, पण मला नाही वाटत की इंग्रजी माध्यमाचे उमेदवार मिळणार नाही, कारण उमेदवार मिळतील कमी मेरिटला मिळतील. मग ते जास्त मेरिटवाले जे उमेदवार आहेत ना, जे 12वी सायन्सवाले आहेत किंवा BSc MSc वाले आहेत किंवा BA MA इंग्लिश त्यांचा स्पेशल सब्जेक्ट आहे, जर त्यांना जास्त मार्क्स असतील तर ते मग त्यांचं सिलेक्शन तिथं राहील फक्त माध्यमामुळे असं मला वाटतं. परंतु बघूयात आता शासन कशा पद्धतीने घेतं, कारण तिथे मग त्यांनी याचा मार्क्सची लिमिट खाली गेली नाही पाहिजे असं मला वाटतं.